सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही कधी विचार केला आहे का, एक दिवस ज्या दिवशी सत्य, धर्म आणि शक्तीचा विजय होतो, तो दिवस कोणता? हो, तोच दसरा, विजयादशमी. अश्विन शुद्ध दशमीला साजरा होणारा हा दिवस फक्त सण नाही, तर जीवनात स्थैर्य, शौर्य, विजयाचं शिकवण देणारा दिवस आहे. पौराणिक महत्त्व म्हणजे रामायणामध्येच याचं आपल्याला माहिती होते. रामायणात या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून माता सीतेची सुटका केली. त्यामुळे हा दिवस सत्याचा असत्यावर विजय आणि धर्माचा अधर्मावर विजय म्हणून ओळखला जातो. देवी महात्म्यानुसार नवरात्रीच्या 9 दिवसात देवी दुर्गेने महिषासुराशी प्रखर युद्ध केले. दशमीला तिने त्याचा वध करून जगात सत्य आणि धर्माचा विजय सुनिश्चित केला. त्यामुळे दसरा हा दिवस शक्तीचा विजय दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर आपण महाभारतात पाहूयात. महाभारतामध्ये पांडवांनी वनवासात असताना आपली अस्त्रेका शमीच्या झाडात लपवली होती. वनवास संपल्यानंतर त्यांनी 10व्या दिवशी ती पुन्हा बाहेर काढली आणि शस्त्रपूजा केली. आजही या परंपरेनुसार दसऱ्याला शस्त्रपूजा आणि साधनपूजा करण्याची प्रथा आहे. इतकंच नाही तर या दिवसाचा सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वसुद्धा मोठा आहे. नवीन व्यवसाय सुरू करणं, नवीन कामाला सुरुवात करणं, घरातील किंवा कार्यालयातील नवीन साधने खरेदी करणं हे सर्व अतिशय शुभ मानलेले आहे. कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. म्हणून सुद्धा या दिवशी शुभारंभ करतात नवीन कामाचा, नवीन घर किंवा उद्घाटन किंवा दुकानाचं उद्घाटन, असं कोणतेही आपण शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी करतो. त्याच्यानंतर अजून एक कथा आहे, म्हणजे थोडक्यात मी सांगते, कौंडण्य ऋषीची. पौराणिक कथानुसार कौंडण्य ऋषींना शमी वृक्षाचे विशेष असे महत्त्व होते. शमी वृक्षाला आपट्याचं, म्हणजे झाडाला, पानाला आपट्याचं पानसुद्धा म्हणतात. त्यांनी लोकांना सांगितलं की या झाडाची अर्चना केल्यानंतर दारिद्र्य, दुःख दूर होऊन धन, कीर्ती, वैभव मिळतं. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची अर्चना करून त्याची पाने सुवर्ण म्हणून वाटली जातात. आपट्याचे झाड व लक्ष्मी असं मानलेलं जातं आणि अध्यात्मामध्ये असंही सांगितलेलं आहे की आपट्याच्या झाडाचा आणि लक्ष्मीचा सुद्धा संबंध आहे. त्यामुळे दसऱ्याला आपट्याची पाने देऊन सोन्यासारखी लक्ष्मी, ऐश्वर्य, समृद्धी आपल्या घरी यावी ही भावना व्यक्त केली जाते. त्यांनी असंही अध्यात्मामध्ये अजून सांगितलेलं आहे की शमी वृक्षामध्ये अग्नितत्व वास करतं. त्यामुळे या झाडाची अर्चना केल्यास सर्व अस्त्र, साधने व परिश्रम यशस्वी होतात. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने तोडून सुवर्णासमान मानली जातात व ते एकमेकांना दिली जातात. थोडक्यात काय तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देण्याची परंपरा फक्त पान देणे नाही, तर लक्ष्मी देवीची अर्चना आणि समृद्धी मिळवण्याचा एक शुभ संदेश आहे. आता अजून एक मला सांगावंसं वाटतं की हिंदू धर्मामध्ये अजून एक महत्त्व आहे दसऱ्याचं, सीमोल्लंघन करणं. या दिवशी कशामुळं करायचं? या दिवशी रावणावर प्रभू श्रीरामाने विजय मिळवला, म्हणून सीमोल्लंघन करायचं. अजूनही आपण प्रथा पाळतो. सीमोल्लंघन म्हणजे काय? थोडक्यात गावच्या किंवा वाड्याच्या सीमेपलीकडे जाऊन शमी वृक्षाची अर्चना करून त्याची सोन्यासारखी पानं आणणं. या पानांना सोने मानलं जातं आणि ते एकमेकांना दिलं जातं. सोनं घे, सोनं दे, आपलं नातं सोन्यासारखं राहावं असंही म्हणलं जातं. सीमोल्लंघन म्हणजे केवळ एका झाडाची अर्चना नाही, तर आपल्या जीवनातील अडथळ्याच्या सीमारेषा ओलांडून पुढे जाण्याचा संकल्प आहे. भीती, दुर्गुण, अज्ञान याची सीमा सोडून ज्ञान, धैर्य, सगुण आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा प्रेरणादायी संदेश यात दडलेला आहे. आजही आपण परस्परांना शमीची पाने देऊन सुवर्ण इतकं मौल्यवान प्रेम, बंधुभाव, शुभेच्छा देतो. म्हणूनच सीमोल्लंघन म्हणजे केवळ अर्चना नव्हे, तर विजय, ऐक्य आणि नवीन क्षितिज जिंकण्याचं प्रतीक आहे. शौर्य, ऐश्वर्य आणि समृद्धीचा पवित्र दिवस. आणि या दिवशी अजून एक प्रथा आपण केली जाते, ती म्हणजे औक्षण. या दिवशी औक्षण पण आपण केलं जातं दसऱ्यामध्ये. स्त्रिया आपल्या कुटुंबातील पुरुषाचं औक्षण करतात. हातात रोली, कुंकू, अक्षदा, फुलं आणि सोन्यासारखी शमी पानं देऊन ते कपाळावर लावतात. नजरेतून वाईट शक्ती दूर होते असंही मानलं जातं. औक्षण झाल्यानंतर परस्परांना शमीचं पानं दिलं जातं आणि तेव्हा म्हटले जातं की सोनं द्या आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असंही आपण म्हणतो. ही एक केवळ परंपरा नाही, तर एक मंगल आशीर्वाद आहे. औक्षणातून व्यक्त होतो प्रेम, शुभेच्छा, ऐक्य आणि विजयाचा संकल्प.
दसऱ्याच्या दिवशी औक्षण अवश्य करावं त्या दिवशी. आणि आपण त्या दिवशी असं, हे कारण काय, दसरा हा केवळ विजयाचं प्रतीक नाही, तर आपुलकी, ऐश्वर्य आणि नवीन सुरुवातीचं औक्षण आहे असंच मला वाटतं. त्या दिवशी आपण थोडक्यात थोडं सोप्या पद्धतीनं आपण दसऱ्याला कसं करायचं दसऱ्याची अर्चना, आपण थोडक्यात मी सोप्या पद्धतीने सांगते. आपल्या दररोजचं दिनचर्या केल्यानंतर आपण सकाळी उठायचं, स्नान वगैरे झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये किंवा मंदिरात आपल्या देवघराच्या जवळ साधने, नवीन वस्तू ठेवून त्याची अर्चना करायची. आणि त्याला शुभसुद्धा मानलेलं आहे. त्यावर कुंकुम, हळदी, फुले, नैवेद्य आपण अर्पण करायचा गोडधडाचा. जर नाही जमला तर साखर किंवा पेढासुद्धा ठेवला तरी चालतो. ही अर्चना केल्याने आपल्याला शौर्य, विजय आणि शुभारंभाचा आशीर्वाद मिळतो. त्याच्यानंतर आपण देवी दुर्गेच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची किंवा फोटो ठेवायचा. तिथं धूप, दीप, नैवेद्य, आरती, स्तोत्र म्हणणं हे सुद्धा महत्त्वाचा विधी आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं, जीवनामध्ये शक्ती, बुद्धी आणि धर्माचा विजय सुनिश्चित होतो. त्याच्यानंतर आपण आधीच सांगितलं की शमीचं पानं आपण एकमेकांना देणे हा प्राचीन परंपरेचा भाग आहे. या प्रथेला सोनं देणे किंवा समृद्धी व शुभेच्छा देणे असंही मानलं जातं. त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच्यानंतर आपण श्रीरामाच्या विजयाची कथा वाचणं, ऐकणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मनात स्थैर्य, सत्य, सदाचाराचे गुण वृद्धिंगत होतात. दुसऱ्या दिवशी आपण दसऱ्याच्या दिवशी अजून एक मला सांगावंसं वाटतं की त्या दिवशी नृत्य, गायन, नाट्य किंवा सार्वजनिक उत्सव साजरे करणे ही पारंपरिक पद्धत आहे. शिवाय नवीन व्यवसाय, वाहन, घर किंवा कामाला शुभारंभ करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानलेला आहे. याच्यावरून आपल्याला असं दिसून येते की दसरा फक्त एक सण नाही, तर तो विजय, पराक्रम, शक्ती आणि शुभारंभाचा प्रतीक आहे. या दिवशी आपल्याला सत्य, धर्म, सदाचाराच्या मार्गावर चालण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे हा दिवस शक्तीची उपासना आणि विजय दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. हे सर्व झाल्यानंतर आपण त्या दिवशी पूजा अर्चना सर्व झाल्यानंतर आपल्या दसऱ्याची आपण आरती, देवीची गणपतीची आरती, आपल्या कुलदेवतेची आरती झाल्यानंतर संध्याकाळी आपण सीमोल्लंघन करायचं. आणि मी आधीच पहिले सांगितलेलं आहे की आपल्या घरातील पुरुषांना सीमोल्लंघन झाल्यानंतर ते बाहेरून आल्यानंतर आपण त्यांचं औक्षण करायचं. औक्षण करताना टोपी डोक्यावर ठेवायचं, बिना टोपीचं औक्षण आपण करत नाही आहे. आणि अशा पाट रांगोळी घालून त्यांचं औक्षण करायचं. आणि औक्षण करताना आपण त्याच्यामध्ये सोनं टाकायचं असतं त्याने. हे कारण आपट्याचे सोनं म्हणजेच आपट्याचं पान, त्याला महत्त्व असल्यामुळे आपट्याची पानेच आपण औक्षणाच्या ताटामध्ये तपकामध्ये टाकायचं असतं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण बघा. संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. दसरा हा केवळ सण नाही, तर पौराणिक विजयाचा, शौर्याचा आणि शुभारंभाचा दिवस आहे. सर्वांना